नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 24 डिसेंबर सायंकाळचे साधारणतः 5:30 वाजून गेलेत आणि आत्ता आपण पाहूयात की आज रात्री तसेच उद्या त्यासोबतच 26 ते 28 डिसेंबर या दरम्यान राज्यातील हवामान कसे राहील, कोणते जिल्हे आहेत ज्या ठिकाणी हवामान विभागाने गारपिटीचे इशारे दिलेले आहेत, याचा सविस्तर अंदाज घेणार आहोत. पण त्यापूर्वी चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल आणि अशाच प्रकारचे जर का तुम्हाला हवामानाचे अंदाज पाहायचे असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. सर्वात प्रथम जर आपण पाहिलं की जे काही किमान तापमान आहे ते राज्यात वाढलेलं आहे बऱ्यापैकी सर्वच ठिकाणी. नकाशातही दिसतंय आणि सरासरीच्या तुलनेत नकाशातही स्पष्ट दिसतंय की राज्याच्या बहुतांश भागांमध्ये तापमान सरासरीच्या होऊन खूप जास्त प्रमाणात वाढलेलं आहे. आणि हे तापमान वाढण्यामागचं कारण म्हणजे बंगालच्या उपसागरात असलेलं कमदाबाद क्षेत्र, तिथून इकडे राज्याकडे येत असलेलं बाष्पयुक्त वारे, सोबतच पश्चिमी आवर्तन त्याच्यामुळे निगडीत तयार झालेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यामुळे सुद्धा उत्तरेकडे अशा प्रकारे अरबी समुद्राकडून हे बाष्प येत आहे. आणि हेच प्रमुख कारण आहे की राज्यात ढग निर्माण होत आहेत सध्या आणि या ढगाळ हवामानासोबत थंडी ही कमी झालेली आहे. त्यामागचं कारणही आपण या अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि आत्ता ही जी काही स्थिती आहे ही पुढे निघून जाईल. उद्यापर्यंत स्थिती निवळेल, पण उद्या दक्षिणेकडून किंवा पूर्वेकडून येणार जे काही बाष्प आहे त्याचा प्रवाह राज्याच्या दक्षिण भागांमध्ये मात्र कायम राहील. परिणामी ढगाळ वातावरणात थोडीफार कमतरता जाणवेल का, तर नाही. राज्यात ढगाळ वातावरण हे पाहायलाच मिळेल. खास करून दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण मराठवाड्यात ढग राहतील. तसेच 26 तारखेला एक सशक्त असा पश्चिमी आवर्त हिमालयाकडे येईल. त्याच्यामुळे चक्राकार वाऱ्यांची स्थिती राजस्थानच्या आसपास बनेल आणि हे पूर्वेकडून येणारं बाष्पयुक्त वारे आहे आणि याच वेस्टर्न डिस्टर्बन्सची ट्रफ असे राज्यापर्यंत सुद्धा खाली येणार आहे. आणि याच सिस्टमच्या प्रभावाखाली राज्यात गारपीट, अवकाळी पाऊस आणि वादळी वारेसुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत. ते कोणते जिल्हे असतील ते हवामान विभागाने अलर्ट्स दिलेले आहेत. आपले अलर्ट आपण एक दिवस अगोदरसुद्धा तुम्हाला देऊ. पण तुर्तास राज्याच्या उत्तर महाराष्ट्राकडील पूर्वेकडील थोडासा भाग, उत्तर मराठवाडा आणि पश्चिम विदर्भ हे प्रामुख्याने या गारपिटीच्या तडाख्यामध्ये बसू शकतात किंवा यांना गारपीटीचा तडाखा बसू शकतोय. बाकी सध्या आपण जर पाहिली स्थिती राज्यात काय आहे, तर राज्यात ढगाळलेलं वातावरण पाहायला मिळतंय. इकडे नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारापासून इकडे कोल्हापूरपर्यंत थोडीशी ढगांची स्थिती थोडीशी दाट आहे आणि या दाट ढगांसोबतच एखाद्या गावामध्ये हलके थेंब या पट्ट्यात म्हणजे नाशिक धुळ्यापासून ते इकडे अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूरच्या एखाद्या गावामध्ये आपल्याला हलके थेंब हे पाहायला मिळू शकतात. सोबतच गडचिरोलीकडे सुद्धा पूर्वेकडून येणाऱ्या बाष्पाचा पुरवठा होतो. त्यामुळे गडचिरोलीच्याही दक्षिणेकडील काही तालुक्यांमध्ये ढगाळ हवामानाचे हलके थेंब होऊ शकतात. या व्यतिरिक्त राज्याच्या सर्वच भागात कोकणाचा थोडासा भाग वगळता, मुंबईच्या आसपास ढग आहेत पण कोकणाचा बाकीचा भाग वगळता राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये ढगाळलेलं वातावरण आहे. आणि आज रात्री अजून जर थोड्याशा थेंबाची शक्यता दिसते तर ती जळगाव, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांच्या आसपास हलक्या थेंबांची शक्यता ही आज रात्रीसाठी दिसत आहे. यानंतर उद्याचा अंदाज पाहिला तर सांगितलं की उद्या पूर्वेकडून बाष्पयुक्त वाऱ्यांचा पुरवठा कायम राहील. परिणामी उद्या धाराशिवच्या आसपास आपल्याला ढगांची दाटी ही बऱ्यापैकी जास्त प्रमाणात पाहायला मिळू शकते. आणि सोबतच काहीशा एखाद्या ठिकाणी या ढगांच्या दाटीसोबत हलके थेंबही होऊ शकतात. खूप मोठ्या पावसाचा अंदाज नाही, मात्र हलके थेंबांची शक्यता मात्र उद्यासाठी नाकारता येत नाही. तसेच राज्याच्या इतर ठिकाणी ढगाळ हवामान तर राहील. त्यानंतर 26 तारखेला पश्चिमी आवर्त येईल आणि पूर्वेकडचं वारा आहे यांचं थोडा हळूहळू एकत्रित यांचा प्रभाव जाणवू लागेल. 26 तारखेला दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये दुपारनंतर किंवा रात्री उशिरा हलक्या मध्यम पाऊस सरी या पाहायला मिळतील. पण व्याप्ती, तीव्रता ही 26 तारखेला थोडी कमी राहील. 26 तारखेनंतर 27 तारखेला जसं आपण जाऊ तसं पावसाचा जोर हा उत्तर महाराष्ट्राचा काय भाग असेल, मराठवाड्याचे उत्तरेकडील भाग असेल आणि पश्चिम विदर्भाचा भाग असेल, या ठिकाणी विशेष करून जोर आपल्याला जास्त पाहायला मिळेल. आणि या ठिकाणी गारपीटसुद्धा 27 तारखेला होणार आहे. जोरदार वादळी वारे या जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळतील. सोबतच्या काळातच पुणे, सातारा, सांगली,
कोल्हापूरचे काही भाग असेल, सोलापूर, धाराशिवचे काही भाग आहेत, इकडे अमरावतीपर्यंत मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही किंवा याही जिल्ह्यांमध्ये एखाद्या ठिकाणी हलकी गारपीट होऊ शकते. दरम्यानच्या काळात राज्याच्या इतर ठिकाणी सुद्धा ढगाळ वातावरण राहील. काही ठिकाणी अजूनही पावसाची शक्यता राहील इतर ठिकाणी, पण त्याच्या डिटेल अपडेट्स आपण नंतर घेऊ. 27 तारखेनंतर 28 तारखेला हा जो काही पावसाचा जी काही शक्यता आहे ती इकडे विदर्भाच्या उत्तरेकडील भागांमध्ये किंवा उत्तर पूर्वेकडील भागांमध्ये जाणवेल आणि अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्ध्याच्या आसपास गारपीट होऊ शकते. याआधीसुद्धा 2019 आणि 2021 सालाच्या 2021 साली याच 25 डिसेंबरच्या आसपासच आपल्याला राज्यात गारपीट पाहायला मिळाली होती आणि ही गारपीट प्रामुख्याने याच विदर्भाच्या भागांमध्ये झाली होती. राज्याच्या इतर ठिकाणी अशी गारपीट नव्हती, मात्र विदर्भात मात्र ही गारपीट आपल्याला 2019 आणि 2021 साली सुद्धा पाहायला मिळालेली आहे. आणि तेव्हाच आत्ता साधारणतः पाहिलं की 28 तारखेलाच राज्याच्या इतर ठिकाणचा पाऊस हळूहळू कमी होईल. हा जो काही पाऊस असेल तो हळूहळू कमी होताना दिसतोय विदर्भ, आणि त्यानंतर विदर्भाकडूनचा पाऊस हळूहळू पुढे निघून जाईल. हवामान विभागाचे जर आपण इशारे पाहिले तर फक्त आपण इशारे ज्या ठिकाणी दिलेत तेच अंदाज पाहूयात. हलक्या पावसाचा अंदाज असेल तो अंदाज सध्या पाहत नाहीत. 26 तारखेचा इशारा असा आहे की नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नाशिक जिल्हा या ठिकाणी गडगडाट आणि पाऊस होण्याचा, वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे. तसेच पुणे जिल्हा, अहिल्यानगर, बीड आणि जालना या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने हलका मध्यम पाऊस किंवा गडगडाट होण्याची शक्यता वर्तवली. त्यानंतर 27 तारखेचा इशारा पाहिला तर 27 तारखेला संपूर्ण नाशिक जिल्हा, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागाने वर्तवलेला आहे. सोबतच नंदुरबार, अहिल्यानगर, संपूर्ण पुणे जिल्हा, बीड, परभणी, वाशिम आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये सुद्धा सोसाट्याच्या वाऱ्यासह गडगडाटी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. तसेच हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली आणि सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हलका मध्यम पाऊस किंवा गडगडाट होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. 27 तारखेनंतर 28 तारखेचा इशारा पाहिला तर 28 तारखेला अमरावती, नागपूर, गोंदिया, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अहिल्यानगर आणि नाशिक संपूर्ण जिल्हा या ठिकाणी गडगडाटी पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे. तसेच नंदुरबार, धुळे, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सांगली याही जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने हलका मध्यम पाऊस किंवा गडगडाट होऊ शकतो असा अंदाज वर्तवलेला आहे. बाकी इतर जिल्ह्यांमध्ये जर आपण नाव घेतले नाहीत याचा अर्थ असा नाही की त्या जिल्ह्यांमध्ये पूर्णतः हवामान कोरडे राहील, पण तुर्तास हवामान विभागाने त्या जिल्ह्यांना धोक्याचे इशारे दिलेले नाहीत. अपडेट्स अजून जशा क्लिअर होतील तसं आपण तुम्हाला कळवूच. बाकी तापमान जर पाहिलं तर विदर्भाच्या उत्तर भागांमध्ये तापमान 14 ते 16 अंश सेल्सिअस, म्हणजे नागपूरच्या आसपासच्या भागात 14 ते 16 अंश सेल्सिअस, उत्तर महाराष्ट्रात नाशिकच्या आसपासचे तापमान 14 ते 16 अंश सेल्सिअस, राहिलेल्या राज्याच्या बऱ्याचशा भागांमध्ये तापमान 16 ते 18 अंश सेल्सिअस, तर काही ठिकाणी 20 अंश सेल्सिअसहून अधिक तापमान पाहायला मिळण्याचा अंदाज आहे. बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच. दररोजच्या हवामानाचे जर का अंदाज पाहायचे असतील तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका.